कॅमेऱ्यासमोरच कबुली, मी 12वी पास आहे तरी करतो उपचार. धडगाव तालुक्यात बोगस डॉक्टरचा भांडाफोड. धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे, जिथे एक बोगस डॉक्टर स्वतःच कॅमेऱ्यासमोर कबुली देत आहे. धडगाव तालुक्यातील गुंडा चापडा परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी जनजागृती टीमकडे असलेल्या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती स्वतः सांगताना दिसते की तो केवळ 12वी पास आहे, तरीही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांवर उपचार करत आहे. इतकंच नव्हे तर तो स्वतःच म्हणतो की तो रुग्णांना औषधांचे डोस तयार करून देतो. दुर्गम भाग हो, मेरा एक बहुत पहले का फ्रेंड था, उसके साथ में आए थे पहले. आप क्या करते हो यहाँ पे? प्रैक्टिस करते थे. कौन सी प्रैक्टिस? वही नॉर्मल जनरल. कौन से पेशेंट का आप इलाज करते हैं? सर्दी, खांसी, बुखार, संडास. संडास का तकलीफ थी और इस तरह उसमें गांठ था. ऐसा तो आपने क्या ऑपरेशन किया उसका? नहीं ऑपरेशन में थोड़ी तो किया क्या आपने? एक इंजेक्शन लगाया, फिर बोला इनको आगे सादा क्या लगा, लेके क्या जाना. इंजेक्शन क्या दिया? डाइक्लोफेनाक दिया था. ऐसा, तो वो देने से मरीज थोड़ा ठीक बहुत होता तो ठीक नहीं होता है, नॉर्मल आराम मिल जाएगा, बाद में सादा लेके जाना, ऐसा बोला था पूछो. है? ऐसा तो फिर शाहदा रेफर किया आपने. तो यहाँ के जो दवाखाने हैं यहाँ पीएससी है, वहाँ क्यों नहीं भेजते आप? ये लोग जाते ही नहीं पीएससी, तो मैं कैसे भेजूँ? ऐसा ये लोग पीएससी नहीं जाते, आपके यहाँ ही आते हैं. आपकी पढ़ाई कहाँ की आपने पढ़ाई? हमारा उधर कलकत्ता में. कलकत्ता में कितनी? 12वीं पास हो और पूरा इलाज कर. आणि त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा देखील आढळून आला आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नाही, कोणताही परवाना नाही, तरीही उघडपणे डॉक्टरी सुरू. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. प्रशासनावर प्रश्नचिन्ह. इतक्या वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना प्रशासन झोपेत होते का? आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केलं का? आता या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करणार, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार. नमस्कार.